भजजन तारकन यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत. अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्याची भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्याची चरण महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नादात निर्वत करीत नोकरी. कोकण प्राप्ती राजपूत तालुक्यात इतक्या गाव सुंदर हरिभाऊ तेथे राहणार. हरिभाऊ तिथे राहणार. जात मराठी त्याची ते खोत त्या गावची होते संपत पूर्वीची. त्याच गावी त्याचे माता बंधू राहते. मुंबईत त्याचे मित्र ब्रह्मन उपनाव पंडित ते करीत व्यापार. त्यात लोटला आलं तयासी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामींती. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईल. हरिभाऊ आणि त्याचा मित्र आपूच व्यापार करीत. त्यात आपण नुकसान असत्य होईल असे वाटले. त्याने काढले एक युती, बोलवले पंडित प्राप्ती. सर्व वर्तमान सांगतात म्हणते काय करावे. हे नुकसान भरवायचे द्रव्य नाही आम्हापासी फर्यत होत. अब्रुसी बटला लागला आमचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघले माझे दिवाळे. यात संशय असे ना तुम्ही व्हा कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेड्यावरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावा पंडिताला. मारवाडी आला आनंदी. अक्कलकोटी स्वामी समर्थ साप्तकाळी वास करीत. त्याचेच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ त्यासी शिवराम मारुती ऐसे नाम दिले तिवरंगासी आणि मंत्र दिले. पंडित राम मंडले गजानना शिवनामा धिंदले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघी केले कृप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलले. तिघासी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ऐसा मंत्र हरिभोवती दिला असे समर्थ. तेव्हा त्याच्या आनंदाने पारावार नसायची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिला. तेव्हा त्याची मनाला आनंद झाला बस. श्लोक आकाशात पती येतोय यथा गच्छेत सागरम सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति. संतोषला त्याचे मन. मग पंडित जवळ येऊन एक मंत्र उपदेशून केले पावन त्याचे. श्लोक इतिमेव शिव इतिमेव शिवम इतिमेव शिव इतिमेव शिव. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांनी त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाती. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वरी. काही दिवस गेल्यावरी त्रिवरंग ऐसे अवसरी उभे राहून तोडल्या करी आज्ञा मागत जाव्या. आज्ञा मिळतात ते असे आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागले स्वामीचा. त्या आत्मलिंगी पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्तासारख्या दिसला नाही कोणती. हरिभाऊ एके दिनी समर्थ सत्री येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ त्याची घेऊन मांडीवरती सत्वरगती मस्तकी त्याची ठेवली. म्हणून म्हणती तू माझा सूत झालीसी. आता निश्चित परिधान करावे भगवे वस्त्र. संसार देईन सोडून. मग छाटी कपनी सोळी समर्थ त्याचे दिले. ती घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वर तेही हरिभाऊ करी म्हणती जाऊ सागतीरी किल्ला बांधून राहावी. जाऊन आता सत्वर लुटवावे आपले संसार. लोभ मोह अनुमात्र चित्तित्व न धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाले मनसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊन. आसो हरिभाऊनी काय केले ब्रह्मणासी बोलविले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ तुटविला तारनाम त्याची काता. ती करावी भाऊ अंकता येत उर बंडवणी विनवणी जोडीकर अज्ञापित स्वर कर. अंतर आपला हा विचार सोडून द्या प्राणप्रिय. ऐसे ती याची उत्तरे ऐकून स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करती सीत ऐसी.
स्त्रियेच्या अंगावरी अहंकार तेही लुटविले समग्र तीही दिले शुभ वस्त्र परिधान करावा. आत्मलिंग समर्थ स्वामी सुताचे दिले होते त्या पादुका सोहित मठ माझी स्थापिले. कामाठीपुरत्या त्याच समयी मठ स्थापिता सिपाही हरिभाऊ गोसावी मठ माझी राहिले. इति श्री स्वामी समर्थ सारामृत नाना प्रकार कथा समर्थ सदाभाऊ तपरस्याध्याय पृष्ठाध्याय गोडा. श्री वस्तु शुभ श्री स्वामी समर्थ.